नमस्कार. ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. तुम्हाला पण कारल्याची भाजी आवडत नाही का? कारल्याची भाजी कडू लागते म्हणून तुम्ही खात नाही का? मग आजची ही कुरकुरीत आणि अजिबात कडू न लागणारी रेसिपी तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही अशी रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही जर का या ट्रिकने जर भाजी बनवली तर कारल्याची भाजी कडू होणार नाही आणि ज्यांना खरंच कारल्याची भाजी आवडत नाही ते पण मागून कारल्याची भाजी खातील, एवढी चवदार होते. चला मग वेळ वाया न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी कारले धुवून घेतलेले स्वच्छ. कारल्यांना असं पुढचं मागचं देठ कापायचं आणि 2 तुकडे करायचे त्याचे. त्यातील बियांचा भाग सर्व काढून घ्यायचा. त्यानंतर असं मस्त बारीक लांबसर कापून घ्यायचं. जास्त लांब असेल तर त्याच्यामधून तुकडे करून घ्यायचे. मस्त अशा पद्धतीने आपण सर्व कारले कापून घेऊ. कारल्यांचा बियांचा भाग काढून घ्यायचा म्हणजे मग कारल्याचा कडूपणा कमी होतो. त्यासाठी गोल चकत्या न करता अशा लांबसर चकत्या करायच्या कारल्याच्या, म्हणजे बियांचा सर्व भाग निघून येतो. त्यानंतर कारले आपले छान आता कापून झालेले आहेत. त्यांना एका ताटामध्ये घ्यायचं. त्यानंतर त्यावर मीठ टाकायचं. मीठ टाकून व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं त्या कारल्यामध्ये आणि 10 मिनिट कारल्यांना तसंच राहू द्यायचं. कारले आता आपण मीठ लावून ठेवलेले आहे तिथपर्यंत कांदा कापून घ्यायचा. मस्त 2 कांदे घ्यायचे. कांद्यांना मस्त असं उभं लांबसर कापून घ्यायचं छान बारीक. अशा पद्धतीने आपण 2 कांदे कापून घेऊ. जर छोटे असले तर 3 ते 4 घ्यायचे, थोडे मोठ्या साईजचे असले तर 2 कांदे घ्यायचे. बघा अशा पद्धतीने आपण कांदा. त्यानंतर लसूण घ्यायचा. लसूण पण सोलून घ्यायचा. लसूण सोलून झाल्यानंतर लसणाला पण कापून घ्यायचं बारीक छान. आता गॅसवर कढई ठेवायची. गॅस पेटवून घ्यायचा. त्यानंतर तेल टाकायचं. आता मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर तेल तापलं का मग मोहरी टाकायची, जिरे टाकून घ्यायचे, नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा. लसूणाला आता चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये. त्यानंतर मग कांदा टाकून घ्यायचा. कांद्याला आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तेलामध्ये कांद्याला चांगलं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. कांद्याला होऊ द्यायचं चांगलं तेलामध्ये तिथपर्यंत. आता कारल्यांना चांगलं रगडून घ्यायचं मस्त मिठात. मीठ आपण आधीच टाकलेलं आहे. छान असं मस्त रगडून घ्यायचं त्यांना. त्यानंतर पिळून घ्यायचं. त्यातील जेवढं पाणी निघेल तेवढं काढून घ्यायचं. तर आपण पिळून एका ताटामध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीने सर्व कारले छान पिळून घ्यायचे मस्त. कारले पिळून झाल्यानंतर बघा आता कांदा पण आपला छान कलर बदललेला आहे. एकदम जास्त लालसर पण नाही होऊ द्यायचा, नाहीतर मग कारलं होते तिथपर्यंत कांदा खूपच जास्त लालसर होतो आणि मग भाजीची चव लागत नाही. आता बघा त्यानंतर मग त्यामध्ये आपण कारले टाकून घेतले. आता तेलामध्ये कारले आणि कांदा चांगलं होऊ द्यायचं मस्त. अशा पद्धतीने करा, मग कडू नाही होत कारलं. असं 1 ते 2 मिनिट झाले का चांगलं मिक्स करत राहायचं. 1 मिनिटाला कांद्याला आणि कारल्याला चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं. बघा छान कलर बदललेला आहे. आता कारलं दाबून बघायचं. बघा कारलं पण जवळपास शिजलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ. त्यासाठी आपण टाकलेला आहे कांदा लसूण मसाला, चवीनुसार लाल मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला, धने पावडर आणि हळद. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण कारल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आधीच, त्यासाठी आता मीठ टाकलेलं नाही. तुम्ही जर का कारल्यामध्ये कमी मीठ टाकलं असेल तर मग आता थोडंसं मीठ टाकू शकतात.
मस्त असं छान मिक्स करत राहायचं. बघा आता 2 ते 3 मिनिटांनी किती मस्त छान कलर बदललेला आहे कारल्याचा, मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. त्यावरून मस्त अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करायचं छान आणि गॅसची फ्लेम बंद करायची. बघा झाली आपली कुरकुरीत अशी कारल्याची भाजी तयार. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपी नक्की बघा. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.